नमस्कार, मी डॉक्टर धनश्री वानखेडे, कॅटरॅक्ट, ग्लोकोमा अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जन. आज आपण काचबिंदू म्हणजे काय जाणून घेऊयात. मोतीबिंदू आणि काचबिंदू ह्या नावांमध्ये जरी साम्य असला तरी हे पूर्णतः वेगवेगळे आजार आहेत. मोतीबिंदू जास्ती झाल्यास, पिकून फुटल्यास काचबिंदू होण्याचा धोका संभावतो. पण काचबिंदूमध्ये डोळ्याचं प्रेशर वाढतं, आजूबाजूची नजर कमी होते आणि नसवरती दाब येतो. या तिन्ही प्रोसेसला आपण काचबिंदू असे म्हणतो. मुख्यतः काचबिंदूचे दोन प्रकार आहेत: अँगल क्लोजर काचबिंदू आणि ओपन अँगल काचबिंदू. अँगल क्लोजर काचबिंदू हा जास्ती घातक असतो. यामध्ये समोरचं बुबुळ आणि मागच्या आयरिसमध्ये ही जागा कमी असते आणि त्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढतं. डोळ्याचं प्रेशर जलद गतीने वाढतं, त्यामुळे डोळा दुखणे, डोळा लाल होणे, दृष्टी कमी होणे, डोके दुखणे, मळमळ होणे किंवा उलटी होणे असे काही लक्षणे दिसून येऊ शकतात. असे लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दुसरा प्रकार म्हणजे ओपन अँगल ग्लॉकोमा. जरी समोरचं बुबुळ आणि मागच्या आयरिसमधली स्पेस ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये नॉर्मल असली तरीसुद्धा दुसऱ्या काही कारणांनी डोळ्याचं प्रेशर वाढत असतं आणि काचबिंदू होतो. तर काचबिंदू झाला हे कसे समजावे, तर त्यासाठी आपण नियमित तपासण्या करणे आणि डोळ्याचं प्रेशर तपासणे हे गरजेचे आहे. तपासण्या कुणी कराव्यात, तर ज्यांचे वयाच्या 40 वर्ष आहे, ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांची डोळ्याची कुठल्याही प्रकारची सर्जरी झालेली आहे, जसं की मोतीबिंदू सर्जरी, किंवा घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, काचबिंदूचा त्रास असल्यास तपासण्या करून घ्याव्या. जर आपले वय 40च्या वरती असेल किंवा घरामध्ये कुणाला काचबिंदूचा आजार असेल तर त्वरित डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड इथे भेट द्यावी. धन्यवाद.